अखेर गव्हाण न्हावा लालपरीचा मार्ग वाहतुकीसाठी तयार। गव्हाण, कोपर, जावळे, शिवाजीनगर, न्हावा, शेलघर, बामणडोंगरी या गावांचा गेल्या 100 वर्षापासून रहदारीसाठी असलेल्या गव्हाण फाटा गव्हाण मार्ग सिडकोच्या नवीन शहराच्या नियोजनामध्ये सिडको व्यवस्थापनाने पुसून टाकला। परंतु स्थानिक गावकऱ्यांची, प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांची आस्था असलेला हा रस्ता सुरू राहावा अशी भावना होती। परंतु सिडको व्यवस्थापनाने 5 किलोमीटरचा वळसा वहाळ उलवानोड मार्गे पर्याय सांगितला। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून बैठका झाल्या, पण सिडको NHAI व्यवस्थापनाने हा रस्ता सुरू करण्यास असमर्थता दर्शवली। परंतु कर्तव्य कठोर नेतृत्व, प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वासाठी आपली ताकद, दिबा पाटील साहेबांनंतर लावणारे झुंजार नेते महेंद्रजी घरत यांनी सिडको NHAI व्यवस्थापनाचा पिच्छा पुरवला। शेवटी राष्ट्रीय महामार्गाला भुयार टुनेल देऊन गव्हाण फाटा गव्हाण रस्ता अबाधित ठेवण्याचे ठरले। यासाठी 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता। सिडको व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दोन्ही व्यवस्थापन एकमेकांकडे चेंडू टोलवत होते। शेवटी महेंद्रजी घरत यांनी आपला रुद्रावतार दाखवताच दोन्ही व्यवस्थापनामार्फत निधी मंजूर करण्यात आला व आज 2 वर्षानंतर हा मार्ग पूर्ण करण्यात आला। न्हावा, गव्हाण, बामणडोंगरी, शेलघर, कोपर, जावळे, शिवाजीनगर एसटी प्रवाशांची गेली 2 वर्ष होत असलेली ससेहोलपट बंद होणार व लवकरच या मार्गावर लालपरी धावणार, तसे पत्र कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी पनवेल आगार प्रमुख श्री चौरे साहेब यांची भेट घेऊन दिले। लवकरच सर्वेक्षण करून एसटी सुरू करण्याचे आश्वासन आगार प्रमुख यांनी यावेळी दिले। राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती असेल तर जनतेचे प्रश्न मार्गी लागतातच, हे खऱ्या अर्थाने महेंद्र शेठ घरत यांनी अशक्य ते शक्य करून दाखवून दिले। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल।